हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी तुम्हाला चिंचवड गावामध्ये घेऊन आली आहे। तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या चॅनेलवरती महिला उद्योजकांना नेहमी प्रोत्साहन दिलं जातं। अहो देणारच, कारण त्या इतके छान पदार्थ बनवतात ना की आमच्यासारख्या खवय्यांच्या तोंडाची सोय होते। त्याच्यामुळे या महिलांना मी अगदी शोधून काढते। असंच मी चिंचवड गावामध्ये एका ताईला शोधून काढलेलं आहे आणि ती इतके छान छान पदार्थ बनवते ना आणि घरपोच देते सुद्धा, ते सुद्धा अगदी माफक किमतीमध्ये। चला आपण बघूयात ती काय काय बनवणार आहे ते। चला। वर्षाताई, कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे। आज मी माझ्या व्ह्युअर्सना खास तुला दाखवायला आणलेलं आहे आणि तुझे उत्कृष्ट चविष्ट पदार्थ दाखवायला आणलेले आहे। पण काय ग, जर का त्यांनी तुला ऑर्डर दिली तर तू पोचवशील ना व्यवस्थित? पोचवेल ना बाई, माझं हे तू करू नकोस हं, माझं नाक खाली जाईल तू जर नाही दिलंस तर। अजिबात नाही, कस्टमरचा विश्वास आणि तुमचा विश्वास दोन्ही तोडणार नाही। नक्की ना? हो नक्की। चल। तू काय काय पदार्थ बनवतेस? मी शेंगाची चटणी, शेंगा पोळी आणि कडक भाकरी। अच्छा। सोलापूरची जी प्रसिद्ध आहे। अरे वा, पण तुला हे एवढे सोलापुरी पदार्थ येतात तरी कसे? मी जन्मलेलीच सोलापूरला आहे आणि माझे आई वडील सगळेच सोलापूरचे। मग बरोबर आहे, सासरही सोलापूर आहे। अगदी परफेक्ट। काय व्ह्युअर्स, अहो सोलापूरच्या लोकांना शेंगदाण्याचे पदार्थ शिकवायला लागत नाही, ते जन्माला येतानाच सगळे पदार्थ शिकून येतात। जे चटणी म्हणलीस ना, त्याच्यावरून मला वाटलं त्यांचा उच्चार स्पेशली चला य असा येतो, चटणी असं। आपण आपल्या कधी पुणेरी चटणी असं नाही म्हणत, ते नाही, ते चटणी म्हणतात, मला वाटलंच। आज तू आम्हाला काय दाखवणार आहेस? आज मी शेंगाची पोळी दाखवते तुम्हाला कशी बनवायची। का बरं? कारण माझ्यात आज ऑर्डर पण आहे आणि आम्हाला सुद्धा आज खायचे, तुम्हाला पण खाऊ घालायचे। अच्छा, असं असं, चालेल। आणि तू ते कडक भाकरी आणि तुझी शेंगदाण्याची चटणी हे पण बनलेलं तयार आहे ना तुझ्याकडे? ते पण दाखवशील ना? दाखवेल। करूया सुरुवात? हो। यासाठी काय काय साहित्य लागतं? शेंगा लागतात, गुळ लागतं, तीळ, वेलायची आणि गव्हाचं पीठ। हे जे गव्हाचं पीठ आहे, हे कोणत्या गव्हाचं पीठ आहे? हे मी लोकवन गहू घेतलंय आणि ते दळून पीठ केलंय। अच्छा, ते दळलंय तर। आणि हे तीळ कोणते आहेत? तीळ गावरान आहे। गावरान तीळ। आणि हे शेंगदाणे? शेंगदाणे सोलापूरचे आहेत। अच्छा, सोलापूर वरून आणलेले। अरे वा, म्हणजे आम्हाला अगदी अस्सल सोलापुरी खायला मिळणार आहे। हो। आणि हा गुळ? गुळ कोल्हापूर वरून आणलेला आहे। अच्छा, म्हणजे तो इथे पण अवेलेबल असेल तो? तो गुळ सगळीकडेच मिळतो, कोल्हापूरचा गुळ। बरोबर आहे। आणि जर माझ्या व्ह्युअर्सना हे घरी बनवून बघायचंय, पण आता काही त्यांना सोलापूरचे शेंगदाणे वगैरे असं काही मिळणार नाही, गावरान तीळ, पण त्यांनी जे काही त्यांच्याकडे अवेलेबल मटेरियल आहे त्याच्यातलं जर का त्यांनी बनवलं तर चांगल्या होतील का? हो, होतील ना। काही प्रॉब्लेम नाही। सगळीकडे सेमच असतं। तसेही सोलापूरचे शेंगा सगळीकडे आता मिळायला लागलेले आहेत आणि कोल्हापूरचा गुळही मिळतोच आहे सगळीकडे। हो, करूया सुरुवात? हो। आता आपण काय करणार आहोत? आपण आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत। मोठ्या आचेवरच भाजायचे का? हे थोडा वेळ मोठ्या आचेवर भाजायचे। शेंगदाणे गरम व्हायला लागले की मग गॅस कमी करायचा आणि शेंगदाणे लाल व्हायला हवेत, छान खमंग वास यायला हवा शेंगदाण्यांचा। मग म्हणजे ते व्यवस्थित भाजले असं। अच्छा। आणि हे शेंगदाणे असे सारखे हलवत राहायचे, म्हणजे ते लागत नाहीत, जास्त जळत नाहीत। शेंगदाणे छान खमंग लाल होतात। शेंगदाणे मोठ्या आचेवरती भाजून फक्त 5च मिनिटं झालेली आहेत, पण इतका खमंग वास येतोय ना, आणि त्याला असे छान लाल लाल ठिपके पडायला सुरुवात झालेली आहे। आता आपण गॅस थोडासा बारीक करणार आहोत आणि बारीक गॅसवर हे भाजून घेणार। आपण जर का मोठा गॅस केला आणि हे फास्ट मध्ये भाजलं तर नाही चालणार का? मोठा गॅस करून जर आपण भाजलं तर हे जसं शेंगाला तेल सुटतंय त्याचं तेल नाही सुटणार ना, तेल सुटायला हवं। तेलकट दिसत आहेत थोडेसे, लहान बारीक गॅस ठेवला तर तेल सुटतं शेंगाला। अच्छा, ते आपल्याला हवंय। ही टीप लक्षात ठेवा। शेंगदाणे चांगले मंद गॅसवरती अगदी लाल होईपर्यंत भाजायचे,
म्हणजे त्यांना ना छान तेल सुटतं. तेल सुटलं की तुमची शेंगापोळी अगदी रुचकर बनते. आता गॅस बंद करूया. हे हा. भाजून झालेले आहेत, छान खमंग लाल झालेले आहेत हो. आणि ह्याला तेलही सुटलेले आहे आता. खरंच अगदी चकचकायला लागलेत हा ते. मस्त. Very good. आता हे काढून थंड व्हायला ठेवूया. शेंगदाणे खाऊन सांगते कसे आहेत ते. चांगले उकळते. मस्त आहेत, एकदम आतपर्यंत भाजले गेलेले आहेत. आपण हे भाजलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. हे गरम आहेत, तर आपण हे थंड व्हायला ठेवतोय आणि ह्याच कढईमध्ये आपण तीळ भाजायला घेतो. आता आपल्याला तीळ कसे भाजायचे? आधी 1 मिनिट आपण मोठ्या गॅसवर भाजणार आहोत. हा. मग त्यानंतर गॅस बारीक करणार आहोत आणि मग तीळ पण थोडेसे लाल होईपर्यंत भाजायचे आपल्याला. अच्छा. आता हे तीळ चटचट वाजायला लागलेत, तर मी गॅस बारीक करते. बारीक गॅसवर आपल्याला 1-2 मिनिटं अजून भाजून घ्यायचे तीळ. हे आता याचा रंग बदललाय, लाल झाले. हे मी काढून घेते आता गॅस. म्हणजे रंग बदलीपर्यंतच भाजायचे. हा. हे पण आपण थंड व्हायला ठेवतोय. आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेते. हा. मग त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे. ठीक. हे जे शेंगाचे जे नाकं असतात हे काढून टाकायचे. जेवढे जास्त काढता येतील तेवढे जास्त काढायचे, कारण ह्याने पित्त होतं. हे बघा व्ह्युअर्स, त्यांनी या शेंगादाण्यांची जास्तीत जास्त नाकं काढून घेतलेली आहेत. आता हे शेंगा आणि तीळ आणि गूळ तिन्ही मिळून आपल्याला भाजून घ्यायचं. थोडंसं गरम करायचं त्याला अख्खच. कारण गूळ जर कच्चाच आपण पोळीमध्ये घातला आणि ती पोळी आपण तव्यावर घातली तर तो गूळ शिजताना तो फुटतो आणि ती पोळी सुद्धा अशी होल पडतात त्या पोळीला. त्यामुळे आपल्याला थोडासा गूळ भाजून घ्यायचं. ओ, वेगळंच टेक्निक आहे. गूळ बारीक करून घेते. गूळ सॉफ्ट आहे ना? सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट नाहीये, नॉर्मल आहे. थोडा खाऊन बघू का? हा. मस्त, अगदी कोल्हापुरी छान चवीचा गूळ आहे. मी कापू का? हो, घ्या ना, ट्राय करा. हो दे. हे असं नाही करायचं, मी दाखवते तुम्हाला. हे काय करायचं, असं पकडायचं आणि हा जो चाकू आहे इथून इथपर्यंत असं हे करायचं. अच्छा, कापला गेला पाहिजे. हा, असं म्हणजे जास्तही कापलं जातं आणि फास्ट होतं आपलं काम. ओके, समजलं. झालं. आता हा गूळ आपण नाही घालणार आहे त्यामध्ये. अच्छा, म्हणजे आपण गूळ एकूण किती घेतला? गूळ आपण 800 ग्राम घेतला, कारण शेंगा 800 ग्राम होते. जेवढे शेंगा होते तेवढाच गूळ घेतला आपण आणि 200 ग्राम तीळ घेतलेलं. अच्छा, आणि 4-5 वेलची. हा, मग याच्यात आपलं होणार. हो. आपण शेंगा, तीळ आणि गूळ तिन्ही एकत्र घेऊन एक थोडंसं भाजणार आहोत, जास्त नाही. हा. आता हे हळूहळू एकजीव करून घ्यायचे सगळे. गूळ वितळायला सुरुवात झालीये, पूर्ण वितळवून नाही घ्यायचं गूळ आपल्याला, थोडासाच का? हा. वेगळंच टेक्निक आहे तुमचं. काय सोलापूरचेच बाबा, ह्यांचं काय सांगता येत नाही, म्हणून तर त्यांच्या पोळ्या इतक्या चविष्ट लागतात. आपल्याला गुळाचा पूर्ण पाक नाही करायचंय, एवढंच अर्धच भाजून घ्यायचंय. झालं हे आता, म्हणजे गूळ थोडासा गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे दाणे असे त्यात चिकटले पाहिजे. हा, इतपतच आपल्याला घ्यायचं. हा. आता मी गॅस बंद करते. हे आपण थंड करायला ठेवूया आणि मी गव्हाचं पीठ मळून घेते. पीठ आणि आपण जसं चपातीसाठी मळतो तसंच मळायचंय.
अच्छा. म्हणजे पीठ आणि मीठ हा. एकत्र करूनच हो. मळायचं. पीठ किती घेतलंस? जेवढे आपण शेंगा घेतल्यात तेवढंच पीठ घेतलंय. अच्छा, म्हणजे साधारण एक 800-750 ग्रॅम असं हो. घेतलंय अंदाजे. हो. हा. आणि आपल्याही काय कणिक उरली तर काय वाया नाही जात. हा, कणिकही वाया नाही जात. आणि सारण? थोडंसं सारण थोडंसं जास्त घालते मी ह्यामध्ये, कारण खायला छान लागतात सारण जास्त घातल्यावर. अच्छा, म्हणजे तू ते पुरणपोळी टाईप बनवतेस का? हो. की जास्त सारण कमी पोळी. हा. याच्यासाठी तेल जास्तच लागतं ना? तेल थोडंसं जास्त घातलं की खुसखुशीत होतात पोळ्या. अच्छा, असं आहे. ही झाली आता म्हणून ही आपण बाजूला ठेवायची. आणि ते आपण जे शेंगदाणे, गूळ आणि तीळ आपण मिक्स करून ठेवलंय ते मिक्सर करून घेऊया आपण. अच्छा, मी जरा बघू काय हो, ही कणी? बघा ना. मस्त दिसतीये. ते 2 डाव तेल ना वर्षाने ह्याच्यामध्ये अगदी जिरवलेलं आहे. मी जरा दाबून बघू. हो, बघा ना. ओ, सो स्वीट. इतकी छान मळली आहे ना, खरंच तिचं मळणं पाहून ना मी या कणकेच्या प्रेमात पडले. इतकी मस्त मळलेली आहे. हे झाकून ठेवूया. मी आता ह्यामध्ये विलायची घालून घेते. म्हणजे वाटतानाच आपण विलायची घालून घ्यायची. ह्यामध्ये साल नाही घालत आहे. हा. आपण ज्या 6 विलायची घेतलेल्या होत्या त्या ती वाटताना एक एक घालून वाटून घेतेय आणि नंतर ते सगळं मिश्रण ती एकत्र करणार. ताई, हे झालं आता. हे हा. बघा, एवढं बारीक करून घ्यायचं आपल्याला. अच्छा. छान बारीक झालेलं आहे. आणि खरंच त्या शेंगदाण्याचं तेल असं हाताला लागतंय बरं का. अशा पद्धतीने सगळं सारण आपण मिक्सर मधनं बारीक करून घेतो. आपण वाटून घेतलेलं आहे ते मी मिक्स करून घेते. हो. वर्षा, थोडंसं टेस्ट करायला दे बरं. अप्रतिम. मी नेहमी पोळ्यांसाठी किंवा म्हणजे काही करायचं असेल, भाकरी, तर मी लोखंडी तवाच वापरते. हा. तर मी तवा गरम करायला ठेवला इथे. हा. त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. अच्छा. म्हणजे पोळ्या चिकटणार नाही त्याला. आता मी पोळ्या करायला घेते. हा. आपण हा छोटासा गोळा घेतोय. आता ह्याची आपण अशी वाटी करून घ्यायची. वाटी करून घेऊन ह्यामध्ये आपण सारण घालतोय. दाबून दाबून. ओ, केवढं सारण बसलं. अरे बापरे. भरपूर सारण घालून आपण ही वाटी बंद करून घेतोय आता. हा. ओ, सुपर. आणि पिठावरती आपण लाटून घ्यायचं ना. पिठावर लाटून घेतो. हा. वर्षाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अगदी भरपूर सारण भरलेलं आहे. आणि बघा किती सुबक ती पोळी लाटती. ही आता खरपूस भाजून घ्यायची आपल्याला. खरंच की वर्षा म्हणल्याप्रमाणे पोळी अजिबात फुटली नाही आणि तिला भोकं पडून गुळ बाहेर पण आला नाही. स्किल आहे नाही. तुम्हाला शेंगाची पोळी तरी मी खायला देतेच, हा. पण मी बनवलेली शेंगाची चटणी आणि कडक भाकरी तुम्ही टेस्ट करून बघा कशी लागते आणि मला सांगा. मुद्दा चटणी. हो. बस बस बस, भाजी एवढी वाढलीस. भाकरी तर अगदी मस्त दिसतीये आणि हलकी पण आहे. खाऊन सांगते कशी आहे बघा. काय चटपट तुटली. याला ना अशी चटणी लागली पण छान.
ही चटणी कशी आहे सांगू? अतिशय ना स्वादिष्ट आहे. म्हणजे तिच्यामध्ये ते जे दाण्याचं तेल सुटलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट सुटलेलं आहे. थोडीशी जिऱ्याची चव लागते, जास्त तिखट नाही आहे, कमालीची टेस्टी आहे. आणि ती आहे ना भाकरीशी ना अगदी व्यवस्थित अशी ती उचलता येते. आणि भाकरी आहे ना खुसखुशीत आहे, एकदम हलकी पातळ, म्हणजे खाताना अशी टोचतीये वगैरे असं नाही वाटणार. फारच सुंदर भाकरी, अगदी हलकी, म्हणजे कळते की अगदी उत्कृष्ट दर्जाच्या ज्वारीची भाकरी आहे. आता शेंगा पोळी खाऊन सांगते. वा, ही तर बघा किती मस्त तुकडा तुटतोय तिचा. वर्षा, साजूक तूप नाहीये का? आहे ना. थोडस घाल बरं. बस, आता तुम्हाला सांगते. वा वा वा, खरं हे असं ताट दिलं ना जगाच्या अंतापर्यंत हेच खात राहील, इतकं सुंदर झालेलं आहे. अति सुंदर, अति. अरे बापरे, एक विसरूनच गेले. अगं वर्षा, याचे रेट सांग कसे ते विचारते, म्हणजे तुमच्यापर्यंत कसं पोचेल हे पण आपल्याला जाणून घेता येईल. शेंगाची पोळी आहे ती 20 रुपयाला एक पीस येईल. बर. आणि शेंगाची चटणी आहे ती 250 रुपये किलो. हां. आणि ही जी भाकर आहे, कडक भाकर, एका पॅकेटमध्ये 5 भाकरी असतात, ते 40 रुपयाचं एक पाकिट येतं. अच्छा. आणि कुरिअरने जर मागवायचं असेल तर कुरिअरचे चार्जेस एक्स्ट्रा राहतील. शेंगा पोळीचा दर आहे एका पीससाठी 20 रुपये, तर शेंगा चटणीचा दर आहे 250 रुपये किलो. आणि हे जे भाकरीचं पाकिट आहे याच्यामध्ये 5 नग येतात, हे तुम्हाला पडतील 40 रुपयाला. आणि कुरिअरचे चार्जेस वेगळे राहतील. जर का तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही जरूर वर्षाला फोन करा, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तू हे सगळं बनवतेस हे मला मान्य आहे, पण हे सगळं कुरिअर लोकांना व्यवस्थित करशील ना? तू एकटी कसं करशील? हो, मी एकटी नाहीये, माझे भाऊ आहेत मदतीसाठी. मी घरी बनवते, कुरिअरचं सगळं ते बघतात. हो का? हां. वर्षा, खूप थँक्यू. तू अतिशय सुंदर, अगदी सुगरण आहेस, काहीच शंका नाही माझ्या मनात. फक्त माझी एक विनंती आहे बाई ग, माझ्या व्ह्युअर्सला पण असंच चांगलं खाऊ घाल. हो. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत वर्षाचे वडील. नमस्कार करते. नमस्ते. आणि हा आहे केदार, वर्षाचा भाऊ. नमस्ते. नमस्ते. आणि हा आहे प्रसाद, हा पण वर्षाचा भाऊ आहे. नमस्कार. नमस्ते. हे सगळे मिळून कुरिअरचं काम करणारे आणि हा माल तुमच्यापर्यंत पोहोचेल याची हे पूर्णपणे काळजी घेणारे. करणार ना? हो मॅडम, नक्कीच. आणि इथल्या लोकांना खरेदी करायचं असेल तर त्यांनी कसं करायचं? आमचं आहे ना मॅडम, दुकान आहे हा. पिंपरी मार्केटमध्ये, हो. तपोवन मंदिर रोडच्या इथे. अरे वा. तर इकडे राहणाऱ्या लोकांनी, माझे वडील ते असतात, तर त्यांनी तिकडे दुकानात जरी व्हिजिट केलं तरी आम्ही तिथे पण प्रोव्हाइड करू शकतो त्यांना. एक रिक्वेस्ट करायची होती मला, हा. जर तुमच्याकडे काही बल्क ऑर्डर असतील तर ते कमीत कमी आम्हाला एक दिवस अगोदर कळवलं तर आम्हाला ते सोयीस्कर होईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. हो, तेही बरोबर आहे तुमचं. यांच्या दुकानाचं नाव आहे वर्धन. यांच्या दुकानाचा फोन नंबर, ॲड्रेस हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही यांच्या दुकानाला व्हिजिट करू शकता किंवा यांना फोन करून कुरिअरद्वारे सुद्धा मागवू शकता. काय म्हणता मग? ओके, बाय.